आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। करंजसाडी खोऱ्याचे वैभव असलेल्या नरकोळ तालुका बागलाण येथील आशापुरी मातेच्या चैत्र यात्रा उत्सवास लाखोंची उलाढाल झाली। सकाळपासून भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती। युवा नेतृत्व राजवर्धन बोरसे यांच्या हस्ते कुस्ती स्पर्धाचे उद्घाटन झाले। यावेळी सटाणा मर्चंट बँकेचे संचालक सचिन कोटावदे, बालू बोरसे, सरपंच शंकर पवार, उपसरपंच हिरालाल चौरे, पंडित सोनवणे, शांताराम पवार, सुरेश सोनवणे, पांडुरंग सोनवणे, मंदिराचे विश्वस्त भालचंद्र कोटावदे, नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक अनिल बोरसे, ताराबादचे उपसरपंच जीवन माळी, महेश भांबरे, नामदेव भांबरे, सोनू पाटील, यश बोरसे, नितीन पिसू, उमेश पवार, माळीवाडा उपसरपंच भावराव माळी, गणपत बेर्डे, राजेंद्र माणुसरे, गोकुळ बहिरम, जामपोटी उपसरपंच उत्तम पवार, पंडित सोनवणे आदींसह यात्रा कमिटीचे सदस्य उपस्थित होते। या एक दिवसीय यात्रा उत्सवासाठी लहान मुलांच्या खेळणींबरोबर खेळणी, संसार उपयोगी भांड्यांचे दुकान, मेवा, मिठाई दुकाने थाटली होती। उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आईस्क्रीम, सरबत यांसह कुल्फी विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात विक्री झाली। कुस्ती स्पर्धेसाठी कसमादे पट्ट्यातील पहिलवानांसह छोट्या मोठ्या कुस्त्या पार पडल्या। रात्री जागरण म्हणून तमाशा सम्राट बंडू नाना धुळेकर यांचा मोफत लोकनाट्य तमाशा पार पडला। यावेळी परिसरातील नागरिक उपस्थित होते। या यात्रा उत्सवासाठी बाहेरगावी असणारे अनेक स्थानिक ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने यंदा उपस्थिती लावली। यात्रा उत्सव यशस्वीसाठी संजय सोनवणे, जीभाऊ सोनवणे, मधुकर पवार, दत्तू पवार, दत्तू सोनवणे, कौतिक पवार, एकनाथ पवार व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले। बागलाण वृत्तांतसाठी बापू बागुल।